नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. देशामध्ये ज्या वेळेला कृषी कायद्यावरून एक प्रकारे किमान हरियाणा, उत्तर प्रदेशचा, पश्चिम उत्तर प्रदेशचा भाग आणि पंजाब अर्थातच त्या ठिकाणी ज्या पद्धतीची चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये एक पॉइंट ऑफ द क्रक्स आहे, तो म्हणजे करार शेती. सो महाराष्ट्रामध्ये मी जिथे आता उभा आहे, भिगवण इथून थोडंसंच अंतरावरती आहे आणि बारामती इथून 35 किलोमीटर अंतरावरती आहे. तर अशा ठिकाणी एक सुंदर असा करार शेतीचा प्रयोग झालेला आहे आणि तो प्रयोग तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आवर्जून आमचे प्रतिनिधी पंढरपूरचे श्री सुनील दिवान पण आहेत. सुनील, आधी तर हे कळलं कसं आपल्याला की हे अशी करार शेती केंद्र होती इथे? यातले अंकुश पडवळे जे आहेत आता शेजारी आपल्यासोबत, त्यांनी मंगळवेढा इथले आहेत, आपल्या मंगळवेढा तालुक्यातले खूपसंगीचे, आणि अनेक प्रयोग त्यांनी केलेले. तर ज्यावेळी त्यांची मध्ये मला भेट झाली होती आपल्या बजेटच्या संदर्भात, मी त्यांच्याशी बोलत होतो, त्यावेळी त्यांनी सांगितले की मी असा एक प्रयोग केलेला आहे आणि जवळपास 130 एकर डाळिंब एका तळावर लावलेलं आहे. सध्या अतिवृष्टीमुळे जवळपास 95% बागा सगळ्या नष्ट झाल्यात. अशा वेळेला हे सर्व 130 एकरचं पीक मी चांगल्या रीतीने आणलेलं आहे, फळ आलेलं आहे आणि मार्च मध्ये पहिला तोडा होईल असते सांगितलं. तुम्ही याच्या आधी असे करार शेतीचे प्रयोग महाराष्ट्रात झाले, हे पाहिलं का, ऐकलं का, किंवा करार शेतीबद्दलची आपली जी धारणा होती ती बघितली? नाही, पहिलीच वेळ आहे. मी करार शेतीबद्दल ऐकलं होतं, बारामती अॅग्रो काहीतरी करते, अनेक जणांच्या जाहिराती वगैरे बघितल्या होत्या, पण ऍक्च्युअली मंगळवेढा माझे हे सगळे दुष्काळी पट्ट्यातले, म्हणजे यांना प्यायलाही पाणी नाही अशी ही लोक आहेत. या लोकांनी जिथं प्यायला पाणी नाही अशा लोकांनी आपल्या इथं काही पिकत नाही म्हणून हा प्रयोग केलेला आहे, म्हणून त्याचं विशेष वाटलं आणि म्हणून मी तेवढ्यासाठी ही इथपर्यंत. ग्रेट. ही जी सुनीलनी जी आपल्या बोलण्यातनं तुमची जी उत्सुकता जागवलेली आहे, तशीच उत्सुकता मला ज्या वेळेला सुनीलनी फोन करून सांगितलं त्यावेळेला मला वाटली. आणि श्री अंकुश पडवळे, नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि अमरजित सिंग जगताप, नमस्कार. नमस्कार. हे पंढरपूरच्या वाकरीचे आहेत. सो ही ती दोन माणसं आहेत की जी महाराष्ट्राला त्यांनी केलेल्या करार शेतीविषयीची माहिती देणार आहेत. आणि अमेझिंग आहे हे सगळं. आपण जरा जाणून घेऊ. आधी तर तुमचीच महाराष्ट्राला ओळख करून द्या, कारण मी गाडीत ज्या वेळेला तुमच्याशी बोललो या सगळ्या प्रवासात मला असं जाणवलं की एक विजयघोषी वृत्ती तुमच्याकडे आहे. काही प्रश्न पडला की लगेच ते शोधायचे. हे घ्या, पकडा, हे तुमच्या साथावर. हा, कशी सुरुवात झाली तुमच्या शेतीची, कशी झाली? मी अंकुश पडवळे, मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी दुष्काळी पट्ट्यातलं गाव आहे, जिथं फक्त पावसाच्या पाण्यावरच शेती केली जाते. दुष्काळी पट्टा आहे आणि वडिलापासून शेती हा धंदा, आमचा मुख्य धंदा शेतीच आहे. ज्यावेळेला माझं MA BEdचं शिक्षण कंप्लीट झालं, नोकरी करायची वेळ आली ती माझ्याकडे, म्हणजे संधी चालून आली ती नोकरीची. ज्युनियर कॉलेजला माझं सिलेक्शन झालं असतं, परंतु पारंपरिक शेती वडिलांची होती, तशी सावकारी पाशात अडकलेली ती शेती होती. आणि त्यावेळेला अशी मुवमेंट नव्हती की मी येऊन शेती करावी आणि मी पुढे जावं, असं कुठलंही चित्र त्यावेळेस शेतीत नव्हतं. पण असं दुष्काळी पट्ट्यातली सावकारी पाशात अडकलेली शेती करायचा धाडसी निर्णय मी नोकरी सोडून त्यावेळेला 2003 ला घेतला. आणि मग ठरवलं की आपण काहीतरी यातून करायचं. आपण तर करूच, पण आपल्या बरोबरच्या काय तरुण मंडळीला शेतीतल्या काहीतरी दाखवता येईल, त्या अनुषंगानं हा प्रवास सुरू झाला. आणि मग टप्प्याटप्प्यानं डाळिंब शेती, शेडनेट हाऊस मधली शेती, कमी पाण्यावरची शेती, दुष्काळी पाण्यातली शेती, पाण्याचं जलसंधारण, पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं गणित, शेतीत कुठेही फ्लड इरिगेशन नाही, तुम्हाला पाणी आमच्या शेतात कुठं दिसणार नाही, पाण्याची बचत कशी करायची, डाळिंब शेतीसाठी मल्चिंगचा वापर कसा करायचा, वेगवेगळे प्रयोग कसे करायचे, झाडाच्या पाण्याचं बाष्पीभवन कसं वाचवायचं, याच्या खोलापर्यंत आम्ही टप्प्याटप्प्यानं चाललो. कारण निसर्गानं आम्हाला त्या दिशेनं जायला, आमचा जो दुष्काळी पट्टा आहे, कोरडवाहू पट्टा आहे, त्या पट्ट्यानं आम्हाला त्या दिशेनं आम्हाला जायला. कुठल्या वर्षी मिळालं? मला तसा 2016चा पुरस्कार जाहीर झाला आणि 18ला त्याचं वितरण राज्यपालांच्या हस्ते झालं. आणि त्या अगोदर मला एक बारामती कृषी विज्ञान केंद्राचा पहिला पुरस्कार, 1 लाख रुपये आणि मानचिन्ह, पहिला पुरस्कार त्यावेळेचे राज्यपाल सिक्कीमचे श्रीनिवास पाटील साहेब आणि सगळ्या पवार फॅमिलींच्या उपस्थितीत पवार साहेबांच्या हस्ते तो पुरस्कार मिळाला. त्यानंतर 20-25 पुरस्कार, आणि शक्यतो कुठल्या पुरस्काराला मला फाईल द्यायची वेळ पडलेली नाही. या दुष्काळी भागातले जे काम शेतकऱ्याचं टाइम केलं, त्या कामाची दखल वेगळ्या संस्था घेत गेली आणि त्यातून आम्हालाही प्रेरणा मिळाली, पण जबाबदारी आमची वाढत चालली. ठीक आहे. तर मी महाराष्ट्राला त्यांचं जे इंट्रोडक्शन आहे ते त्यांच्याच भाषेत दिलं. मला एक जाणवलं की पडवळे यांना, आपला एक स्वभाव आहे, पत्रकार म्हणून आपण कधी खोलामध्ये जाऊन एखादा मुद्दा जाणून घ्यायचा प्रयत्न करतो,
कारण प्रेक्षक म्हणून तुमचं समाधान झालं पाहिजे. सो मी त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि माझ्या असं लक्षात आलं की स्मार्ट शेती, ब्रेन, डोकं लावून केलेली शेती हे पडवळे यांनी त्यांना पडलेल्या प्रश्नातनं, त्या प्रश्नाची उत्तरं ज्या वेळेला शोधली त्यातनं अनेक मुद्दे माझ्याही लक्षात आले की त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे. सो अमरजितचं पण आता आपण इंट्रोडक्शन करून घेऊ. अमरजित. नमस्कार सर, हा. मी अमरजित जगताप. माझं 2010 साली BSc ऍग्रिकल्चर झाले, हॉर्टिकल्चर. माझ्या शिक्षण शेतीत घेऊन तुम्ही खरंच शेती केली. हा, म्हणजे 2010 ला झाल्यानंतर परत मी 2010 ते 2012 2 वर्ष मी ABM केलेलं, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, पुण्यामधून. त्यानंतर 1 वर्ष बँकेत होतो जॉबला. त्यानंतर 2013 ला 1 वर्ष जॉब करून मी परत शेतीकडे आलो. बरं. आमची पहिल्यांदा पारंपरिक शेती होती, ऊस शेती होती. तुम्ही मूळचे पंढरपूरचे. मूळचे मी पंढरपूर. शेती तुम्हाला पंढरपूरपासून वाखरी गाव आहे 5 बरं. किलोमीटरवर. शेती मला घरची 15 एकर आहे. तुम्हाला किती शेती आहे ते विचारायचं. माझी 35 एकर दुष्काळी बाग आहे. दुष्काळी भागात यांची 35 ते 15 माझी 15 एकर आहे. तर पहिल्यांदा माझी 3 एकर डाळिंबाची बाग होती. बाकीची ऊस वगैरे या पद्धतीने चालायचं. 2013 ला ज्यावेळेस शेतामध्ये आलो, पहिल्यांदा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट जे आता शिक्षण घेतात किंवा ऍग्रिकल्चर मध्ये शिक्षण घेतात, पण प्रॅक्टिकली त्याचा अवलंब आपण फील्डवर करत नाही किंवा आपल्या शेतात करत नाही. ती कुठेतरी मनात पहिल्यापासून आपल्याला काहीतरी करायची इच्छा होती. त्यानंतर ही झाल्यानंतर 1 वर्षातच मी जॉब सोडून शेती करायला लागलो. त्यानंतर अंकुश पडवळे यांची म्हणजे पहिल्यांदा माझी भेट झाली सरांमुळं, की त्यावेळेस आम्ही शेडनेटचा प्रयोग सुनीलमुळेच भेट झाली का? हो, सरांमुळे भेट चला, झाली. ABP माझं कॉन्ट्रीब्युशन आहे दोघांना मिळेल. सर आमच्या वाखरी गावामध्ये शाळेवर आहेत, म्हणजे शिक्षक आहेत, त्यामुळे ती ओळख झाली त्याची. आणि शेडनेट 2014-15 ची प्रयोग झाला पहिल्यांदा यांच्याकडे मंगळवाड्यात मोठ्या प्रमाणात झाला. ते झाल्यानंतर मॉडेल म्हणून 2016 ला परत व्यापक स्वरूपात झाला. जवळपास 400 शेडनेट आमच्याकडे उभे राहिलेले. त्यामधून आम्ही जोडले गेलो. मी स्वतः 1 अर्धा एकरचं शेडनेट केलेलं आहे. त्यानंतर मग असं पुढे परत फार्मर प्रोड्युसर कंपनी काढणे, स्वतः आम्ही आता युरोपला एक्सपोर्ट करतो गेली 5 वर्षापासून. डोमेस्टिक मार्केटमध्ये B2B चालू केलेलं आहे. मग हे आता परत फार्मिंगचं चालू केलं. असे एक नवीन, जसं आम्हाला प्रॉब्लेम येत जाईल आणि त्याला सोल्युशन काय निघेल तसे आम्ही नवीन वाटा म्हणजे चेक करायला लागलो किंवा तेव्हा अवलंब करायला लागलो. ठीक आहे. प्राथमिक त्यांची मी ओळख करून दिली. आता आपण महाराष्ट्रातला एक उत्तम दर्जाची करार शेती कशी केली जाते किंवा प्रयत्न सुरू आहेत आपण असं म्हणू, कारण त्या प्रयत्नाचे शेवटचे रिझल्ट पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला मिळतील, ते आपण बघूया. सो लेट्स कम विथ अस. या करार शेतीची म्हणजे पडवळे आणि जगताप यांच्या करार शेतीची सुरुवात पण फार इंटरेस्टिंग आहे. हे जे माझ्या मागे दिसतं तुम्हाला, हे दीपक फर्टिलायझर्स. ऍक्च्युली या दीपक फर्टिलायझर्स कंपनीने, की जिचा 7,000 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे, तुम्हाला माहिती आहे की पुण्यात त्यांचं मुख्यालय आहे आणि फर्टिलायझरमध्ये हे नाव पण मोठं आहे. त्यांनी पुण्याचे एक माजी आमदार असलेले डोले पाटील त्यांच्याकडनं खरं म्हणजे ही करार शेतीसाठी 142 एकरचा हा प्लॉट घेतला होता. पण त्यांना ते मॅनेज करणं शक्य झालं नाही. आणि पडवळे मला सांगत होते की त्यांनी महाराष्ट्रातल्या 400-500 जणांना इथे बोलवलं की तुम्ही हे करता का. पण मग तुम्ही कसे तयार झाले हा प्रश्न आहे ना. एकतर आम्ही शेतकरी आहे आणि दुसरी गोष्ट फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून गेली 4 ते 5 वर्ष झालं डाळिंब आम्ही ग्रीन होरायझन फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून युरोपला डाळिंब एक्सपोर्ट करतो. आणि त्यातून ज्या वेळेला आम्ही 2015 पासून एक्सपोर्टचं काम सुरू केलं आणि टप्प्याटप्प्याने मग आमच्या कंपनीचे मेंबर आम्ही वाढवत ते 350 शेतकरी झाले. आणि त्यातले जवळजवळ 70-80 शेतकरी ज्यांचं ग्लोबल गॅप सर्टिफिकेट तयार आहे, अनार नेट तयार आहे, अशा 80-70-80 शेतकऱ्यांचा माल गेली 5 वर्ष झाला आम्ही युरोपला एक्सपोर्ट करतो. त्यातून आमचा एक कॉन्फिडन्स येत गेला की या सगळ्या 70-80 एक्सपोर्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना आम्ही टेक्निकल सपोर्ट दिला पूर्ण फार्मवर, की कशा पद्धतीने कुठले स्प्रे मारले पाहिजेत, रेसिड्यू राहणार नाही, पुढे जाऊन सॅम्पलिंग चेक केल्यानंतर त्यामध्ये रेसिड्यू राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या दृष्टीने ही सगळी टीम आमची सगळी टेक्निकल फार्मला शेतात जाऊन सपोर्ट केला. ते करताना आपण शेतकऱ्याकडून कोणतीही फी घेतली नाही. जो फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचा मेंबर आहे त्यांना आपण मोफत बांधावर जाऊन सल्ला दिला. आणि त्यातून मग हा एक आमचा कॉन्फिडन्स वाढत गेला की जेव्हा 70-80 शेतकऱ्यांनी एक्सपोर्ट करायला लागले त्यातले जवळजवळ 90% 95% शेतकऱ्यांचं सॅम्पल ओके आलं, इव्हन BLK रिपोर्ट निघाले. मग आमचा कॉन्फिडन्स वाढला की आपल्याला यात दिशा धरायला पाहिजे. आणि हे करताना आमच्या ह्या प्रॅक्टिसचा मूळ ढाचा हा होता की आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट त्या डाळिंब उत्पादकाची कमी केली पाहिजे. मी या निमित्तानं सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनाही सांगतो
की रेग्युलर डाळिंब उत्पादन प्रोडक्शन करणारा शेतकरी आणि आमच्या कंपनीमध्ये फार्मर्स कंपनीचा आमचा जो सदस्य आहे त्याचं उत्पादन खर्च याची जर तुलना केली तर जनरल शेतकऱ्यापेक्षा प्रोडक्शन कॉस्ट कमी करून आम्ही त्याचं निर्यातक्षम उत्पादन करण्याच्या दृष्टीने आम्ही हा प्रयत्न सुरू कॉन्फिडन्स केले. होता. आता एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही कुणाबरोबर नेमकं अग्रीमेंट केलं? श्री ढोले पाटील यांच्याबरोबर केलं, दीपक फर्टिलायझर यांच्याबरोबर केलं, आणि ते एक अग्रीमेंट काय? एक तर असा विषय होता की हे अग्रीमेंट करण्याच्या दृष्टीने ज्यावेळेला कंपनीकडून आम्हाला विचारणा झाली त्यावेळेला आम्ही प्लॉटची पाहणी केली. मी जसं सांगितलं की आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला कळत होतं जमिनीवर पाय ठोला का आम्हाला तिथं जमिनीचा कार्बन किती आहे, कशी आहे ती जमिनीची प्रत, इथली पाण्याची उपलब्धता, इथलं क्लायमेट, याचा आम्ही एका दिवसात विचार केला आणि ठरवलं आपण प्रयत्न करू आपल्याला मिळतंय का. मग आम्ही कंपनीशी चर्चा करायला सुरुवात केली. त्यावेळेला आम्हाला कळलं की तो दीपक फर्टिलायझरनी ढोले पाटलांच्याकडून लीजवर फार्म तो घेतलेला आहे. कितीला घेतला होता? त्यांनी त्यांच्याकडून सर्वसाधारण वार्षिक 58 ते 60 लाखाच्या आसपास घेतलं होतं आणि त्यात दरवर्षी 3 वर्षात 10% वाढ असं त्यांचं झालेलं आता आपण agreement आहे. अग्रीमेंट काय केलेलं आहे? आता आपण ह्या 2 पद्धतीने अग्रीमेंट केलं. एक जे लीज ढोले पाटला आणि दीपक फर्टिलायझर कंपनी बरोबर केलेलं आहे. तर आपण दीपक फर्टिलायझर आमचं एक अग्रीमेंट आहे आणि एक अग्रीमेंट आमचं तिघांचं एकत्रित आहे. ढोले पाटील, दीपक फर्टिलायझर कंपनी आणि आम्ही, आणि आमचं थेट लीज ड्युएल आणि ट्राय पार्टी हा दोन्ही केलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालं की आमचं लीज डायरेक्ट ढोले पाटलाकडे जातं आणि त्याच्या उपर काय जी कंपनीला हिस्सा आम्ही द्यायचा ठरलेला आहे ते कंपनीला जातं. ठीक आहे. मग आता वार्षिक तुमचं अग्रीमेंट किती आहे? कारण हा आकडा महाराष्ट्राला आपण सांगूया, आता त्याच्यातच सगळं गणित आहे. आता ह्या वर्षी पहिल्या वर्षी आम्ही पहिलं वर्ष आहे, अतिवृष्टीची परिस्थिती आहे म्हणून आम्ही त्यांना या वर्षी आम्ही 62 लाखापर्यंत द्यायचं त्यांना मान्य केलं आणि मग पुढच्या वर्षीपासून आम्ही त्यामध्ये 10 लाखाची वाढ करत जातो. ठीक आहे. शेतकरी आहे, हे शेतकरी असून सुद्धा त्यांनी 62 लाख रुपये एका खासगी कंपनी बरोबर त्यांना करार करून आपण त्यांना 62 लाख रुपये देऊ असा करार केलाय. आणि हा करार झाला कारण त्याच्या मागे त्यांची असलेली शेतीतली निष्ठा, ज्ञान, आणि त्यातला पुढचा मुद्दा हा आहे की करार शेती ही प्रॉफिटेबल असू शकते हा त्यांना आलेला विश्वास. पण अमरजित, मला तुला हे विचार, मी इथे आल्यानंतर मी इथं बघितलं पलीकडच्या बाजूला एक काहीतरी असं ते पर्जन्यमान मापक केलंय. इथे सगळे माती परीक्षण होतं, पाणी परीक्षण होतं, त्याच्यानंतर ह्युमिडिटी चेक केली जाते. हे सगळं काय? जर नॉर्मली जर बघितलं, आज शेतकरी जर बघितलं म्हणजे मेजरली हॉर्टिकल्चर क्रॉप जर असतील तर बरेचसे शेतकरी फक्त स्प्रे आता कुठला करायचा आहे किंवा तर टेक्निकली बऱ्यापैकी शेतकऱ्यांना आज्ञा नसतं किंवा माहित नसतं. तर आम्ही त्याला एक सायंटिफिकरित्या जोडलं गेलं की जे आम्हाला गेले, आता माझं ऍग्रिकल्चर असल्यामुळे गेल्या 10 वर्षाचा अनुभव माझ्या पाठीशी होता की बारीक बारीक गोष्टीत बदल केल्यानंतर त्याचा बेनिफिट म्हणजे फायदा कसा आपल्याला पण होतो आणि शेतकऱ्यांना होतो. तर इथे खास जर तुम्ही बघितलं की पर्जन्यमापक यंत्र बनवलं, तब्बल किती हजार रुपयाचं पर्जन्यमापक फक्त 5 रुपयाचं बनवलेलं आहे आपण. 5 रुपयाचं पर्जन्यमापक यंत्र आहे. स्क्रीनवरती बघा जरा तुम्ही. हा, आणि ते किती अॅक्युरेट आहे? 100% 100% अॅक्युरेट आहे. तुम्ही जरा आपल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयावर असलेली पर्जन्यमापक यंत्र बघा. तुम्ही जर बघितलं तर आम्ही पूर्ण जून पासून 5 रुपयाचं पर्जन्यमापक यंत्र, पुढे ह्युमिडिटी पूर्ण ती पण म्हणजे 300 रुपयाचं फक्त ह्युमिडिटी चेक करण्याचं आणि सॉइल चेकिंग मात्र सॉइल खूप सिरियसली. ती फक्त आम्ही प्लॉट वाईज चेकिंग केलेलं आहे. जवळपास प्रत्येकाचा जे प्लॉट पकडलेत प्रत्येक प्लॉटचे सेपरेट सॅम्पलिंग केलेले सॉइल प्रमाणे आणि त्याप्रमाणे आम्ही त्याचे डोस काढलेले, म्हणजे फर्टिलायझर कुठलं द्यायचं, काय द्यायचं, हे असं बऱ्यापैकी आमचं काम चालू आहे. विथ टेक्निकल शास्त्र लक्षात घेऊन सगळ्या गोष्टी. बरोबर आहे. स्वतः प्रत्यक्षात आपण पुढच्या टप्प्यामध्ये त्यांनी जिथे करार शेती केलेली आहे, जी डाळिंबाची बाग आहे त्यांची, जी जून ते ऑक्टोबर सप्टेंबर पर्यंतच्या अतिवृष्टीमध्ये सुद्धा टिकून राहिलेली आहे, ती कशी टिकून राहिली तेही जाणून घेऊ आणि भाग बघूया. कारण आता ते परदेशात त्यांचे डाळिंब पाठवतात. पण महत्वाचा मुद्दा काय? करार शेतीचा. नीट लक्षात ठेवा. 60-62 लाख रुपये एका सामान्य शेतकऱ्यांनी, 2 जणांनी मिळून एका खासगी कंपनी बरोबर केलेला हा करार आहे. बारामतीपासून 35 किलोमीटर अंतरावरती होता. लयच खतरनाक दिसते. आता ही झालं असेल पलीकडे कोपर. आता खरा प्रश्न आहे, ही करार शेती त्यांना परवडेल की नाही?
दुधाच्या धंद्याचं गणित काय तर भाकड जनावरं आणि दुभती जनावरं याची एक सांगड घालावी लागते. सो मला डोळे सांगत होते की त्यांनी पिकाची पण तशी सांगड घातली. रोटेशन मध्ये येणार आता आम्ही काय केलं, हा 130 एकराचा फार्म आहे. एका वेळेला जर आपण एकाच वेळेला भार धरला तर मार्केटमध्ये तेजी मंदी असते, त्याचा विचार करावा लागतो. मॅन पॉवरचा विचार करावा लागतो. आपल्याकडे इकडे उपलब्ध असणारं पाणी किती आहे त्याचा विचार करावा लागतो. या सगळ्याचा विचार करून आम्ही याच्यात 3 स्टेप ठेवलेले आहेत. पहिल्या टप्प्यात आता हा जो प्लॉट आपण बघतोय तो नेट टाकलेला हा 70 एकराचा प्लॉट आहे. 70 एकरामध्ये हे आपण 1 सप्टेंबरच्या आसपास हा भार धरला आणि त्यानंतर हा अशा पद्धतीने हा प्लॉट आपण पाहतो. त्याचं 10 मार्चच्या आसपास हार्वेस्टिंग सुरू होईल. 10 मार्चला सुरू होईल, पुढची दिवाळी. हा पुढचा 10 ऑक्टोबरला सुरू होईल आणि तिसरा प्लॉट आपला 10 फेब्रुवारी. ठीक आहे. दर काय मिळेल समजा डोमेस्टिक मध्ये काय मिळेल आणि तुम्ही बाहेर कुठे पाठवणार तिथे काय मिळेल? आता एक तर आम्ही 5 वर्षापासून युरोपला डाळिंब फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून एक्सपोर्ट करतो आणि या 5 वर्षाचा जर अनुभव आपण पाहिला आणि ह्या वर्षीची जर परिस्थिती आपण आपल्या देशातली बघितली तर विशेष झालं. विशेष कशामुळे झालं? अतिवृष्टीमुळे 95% ज्या बागा किलोला मिळालं नाही डाळिंब. 55 आज कालचा रेट सांगोल्यातला 245 रुपये 100 ग्रॅमच्या वरचं डाळिंबाचा रेट आहे बघायचा. त्यामुळे तो कस्टमरला कितीला मिळत असेल हा विषय वेगळा. परंतु आता आपण जर पाहिलं तर या जो मार्चमध्ये आपला प्लॉट सुरू होणार आहे या दरम्यानच्या काळात ज्या ऑक्टोबर एंड पर्यंतच्या पाऊस सतत राहिला त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये सेटिंग झालं नाही. त्यामुळं रेट मला वाटतं थोडा बंपर राहील. मी तेवढा मोठा रेट सांगणं याच्यावर संयुक्तिक ठरणार नाही, पण चांगला रेट राहील अशी आशा आहे. म्हणजे प्रॉफिट बरं राहील. हा चांगलं राहील. एक आहे की 2006 साली तेवढ्या तांत्रिक गोष्टी तुम्हाला जायची गरज नाही, पण 2006 साली महाराष्ट्राच्या विधिमंडळाने शेती सुधार कायदे मंजूर केलेले आहेत. त्यावेळेला मला वाटतं श्री विलासराव देशमुख, दिवंगत विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते आणि करार शेतीचा त्याही वेळेला उल्लेख झाला होता. ती सुधारणा महाराष्ट्रानं त्यावेळेला नसती केली तर आज आपण असं करू शकलो असतो का? करू शकलो असतो, तो विषय नाही. आता एक काय की करार शेती किंवा काय हा एक आपण जुन्या पद्धतीने पाहिलं, आपण पूर्वी बटाईने शेती करतो. हो तशी होतीच की ते बटाईची शेती म्हणजेच याला आपण फक्त करार त्याला शेती agreement अग्रीमेंट झाला हा विषय. फक्त याला काय जे नियमात कसं असतं हा दोन्ही विश्वासावर असतो, शेतकरी आणि करणारा माणूस या दोघांच्या विश्वासावर आणि क्षमतेवर हा विषय पुढे जातो. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं तर यामध्ये बदल करणं अपेक्षित आहे परिस्थितीनुसार. काय यामध्ये ज्या सुधारणा करणं आता कुठलीही गोष्ट अपडेट व्हायलाच पाहिजे, परंतु हे सगळं विश्वासावरच हा गोष्ट आहे. हे तुमचे सहकारी हे 11 एकर शेतीचे मालक, 16 एकर 15 एकर शेती आहे. तुम्ही 40 एकर शेतीचे मालक आहे. आपल्याकडे नॅशनल सॅम्पल सर्वेचा जर ऍव्हरेज बघितलं तर 1971 पासून आजपर्यंतची स्थिती अशी आहे की आपल्याकडे नॅशनल सॅम्पल सर्वे प्रमाणे लँड होल्डिंग ही कमी कमी होत चाललेली आहे. कुठे 2 हेक्टर, मॅक्सिमम महाराष्ट्राचे 2 हेक्टर आहे. ह्या स्थितीमध्ये पुढची आव्हानं शेतीची होत असलेली विभागणी आणि कुटुंबांची डिपेंडन्सी बघता करार शेती किंवा तत्सम प्रगतशील विचाराशिवाय काही पर्याय दिसतो का? पहिली गोष्ट पहिल्यांदा शेतीतलं शास्त्र नवीन तरुण पिढीने समजून घ्यायला पाहिजे. आज आपण पाहतो की शेती करण्याच्या दृष्टीने तरुण पिढी अजिबात तयार नाही. का तयार आहे? त्याला पैसेच मिळत नाही त्यातनं. तर त्याचं एक अर्थशास्त्र समजून घेतलं नाही, त्याचं तंत्रज्ञान समजून घेतलं नाही. जुन्या पिढीनं त्यांच्याकडे टेक ओव्हर करताना तसं मॉडेल दाखवलं नाही. परंतु आता आपल्याला अशा आमच्या पद्धतीनं मॉडेल तरुण शेतकऱ्यांच्या पुढे दाखवा लागतील. कारण जमिनीचं आरोग्य चांगलं आपण ठेवलं तर चांगलं क्रॉप येणार आहे. आज आपण पाहतो कोरोनाच्या परिस्थितीनं सगळ्या जगाला दाखवलं की ज्याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे त्यांना तो कोरोनाशी लढू शकला आणि पुढचा काळ तोच आहे. आज आपण पाहिलं बारीक द्राक्षावर थ्रिप्स माइट्स कंट्रोलच्या बाहेर आहे, डाळिंबावरचा थ्रिप्स माइट्स कंट्रोलच्या बाहेर आहे, भाजीपाल्यावर थ्रिप्स माइट्स कंट्रोलच्या बाहेर आहे. याचं कारण आहे की आपण त्याची सुद्धा रोगप्रतिकार शक्ती औषधं उलटून पालटून मारून तुमची भविष्यातली करार शेती आणखी वाढवायचा विचार आहे. निश्चितपणे आम्ही वाढवणार. किती करणार आहात? आम्ही 1000 एकरापासून 1 वर्षभरामध्ये जाऊ आणि ते आपल्याला निश्चितपणे आपल्याला ते करायचं आहे. कारण काय की करार शेती ह्याला आपण बटाईची शेती म्हणूया. लक्षात घ्या, करार शेती आज जे आंदोलन ज्या पद्धतीने देशभरात चालू आपल्याला आहे, राजकीय अभिनविषयाबद्दल सोडून द्या, तो राजकारणाचा भाग आहे, त्याच्यावर चर्चा होत राहील. बरोबर आहे. आपल्याला फक्त एक सामान्य शेतकऱ्याच्या दृष्टीनेच विचार करायचा. तुम्ही विचार करा राजकारणाचा. आपण आपल्या इथे राजकारणाचा आपल्या विचार करतो. शेतकऱ्याच्या भाषेत आपण ही बटाईची शेती म्हणू. तर ह्या पद्धतीने जे हे मॉडेल आहे हे आपल्याला भविष्य काळात मी तरुण शेतकऱ्यांना आवाहन करतो, सगळ्या राज्यभरातले जे शिक्षित आहेत किंवा ज्यांना शेतीविषयी आवड आहे तुम्ही पण MSc जमीन आहे, तुम्ही नाही, MSc हा
तर ह्या माध्यमातून मी आवाहन करतो की अशी लहान लहान अनेक लोकांकडे शेती आहे पण त्यांना करता येत नाही, त्यांच्याबरोबर आपल्याला एकत्रित पुढच्या काळात काम मला करता तुम्हाला थोडा वेगळा टेक्निकल प्रश्न विचारतो. तुम्ही बऱ्यापैकी कॉस्ट इफेक्टिव्ह गोष्टी केलेल्या आहेत है ना सुनील? बरोबर. इथे तर त्या कॉस्ट इफेक्टिव्ह गोष्टी काय आहेत अगदी शॉर्ट मध्ये पण महत्वाच्या सांगा. हे घ्या. महत्वाचं या ठिकाणी जर आपण हा फार्म बघितला तर हा पूर्ण आपण रेसिड्यू फ्री केलेला आहे. जे गरजेपुरतं त्याला काय जे पेस्टिसाइड लागणार आहेत, त्यात इन्सेक्टिसाइड असू दे किंवा फंगिसाइड, हे फक्त गरजेनुसार वापरलेली आहेत. म्हणजे तो इथल्या आर्द्रतेवर असेल, इथल्या पावसावर असेल किंवा इथल्या हवामानावर डिपेंड आहे. हे या पद्धतीचा आपण इथं अवलंब केलाय. Right. दुसरी मेजरली गोष्ट, या पूर्ण क्षेत्रामध्ये 130 एकरामध्ये आपण स्लरी युनिटचा वापर केलेला आहे. प्रत्येक पाण्याबरोबर म्हशीचं गाईचं शेण का फक्त गाईचं शेण? देशी खिलार गाईचं. खिलार गाईचं शेणाचा आपण इथं विकत घेऊन वापर केलेला आहे. काय भावाने विकत घेतलं? 3.5 रुपये किलोनं आपण देशी गाईचं खिलार गाईचं शेण घेतो शेण विकत घेतलंय 3.5 रुपये किलोनं आणि 5 रुपये लिटरनं गोमूत्र. 5 रुपये लिटर नी ह्या भावाने गोमूत्र विकत घेतलेलं आहे. आणि आणि हे महिन्याला म्हणजे तुमचं पूर्ण सीझन होईपर्यंत हे किती लिटर तुम्ही विकत घेतलं? साधारणतः आम्ही कॉस्ट पहिल्यांदाची काढली आहे शेण आणि गोमूत्राची. साधारणतः 2 लाखापर्यंत आम्हाला याचं बजेट जाईल. म्हणजे 2 लाख रुपयाचं गाईचं शेण शेण आणि गोमूत्र विकत घेतलं. त्याच्यात वर्षभर आमचं पूर्ण रोटेशन Right. 130 एकरात मॅनेजमेंट सापडणार आहे. आणि हे तुम्ही आच्छादन जे केले ते हे प्रोटेक्शन नेट आता सनबर्न, जे आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला सनबर्न पासून जे फळाला चट्टे पडतात किंवा उन्हामुळे खराब होतात, यावर्षी तर एवढा चांगला, अतिशय चांगला रेट आहे. त्यात 5% ते 10% शेतकऱ्यांना नुकसान होतं. आणि यात दुसऱ्यात महत्वाचा एक विषय की पाणी ह्याच्यामुळे आपल्याला वाचणार आहे. आणि याची ग्लेझिंग, जी फळाची क्वालिटी आहे, ज्यात आम्ही पूर्णपणे एक्सपोर्ट करणार आहे Right. रेसिड्यू फ्रीचं, त्याची गुणवत्ता आहे ती पर्सेंटेज मध्ये ज्यादा मिळाली पाहिजे. त्यामुळे आपण आणि प्रोटेक्शन हे एकरी किती आणि काय भावने आणलंय? साधारणतः याला एकरी 30,000 कॉस्टिंग होतं पर एकर जर केलं तर. आणि विकत जर घेतलं तर 150 पासून 160-70 रुपयापर्यंत दर आहे. त्यांचं पाण्याचं गणित जे तुम्हाला मला नेहमी प्रश्न पडतो ते गणित पण आपण समजून घेऊ आणि अशी ग्लॉसी असलेली जी डाळिंब आहेत ती पण आपण बघूया. हा महाराष्ट्रातल्या काही करार शेतीपैकीचा एक अमेझिंग प्रकल्प आहे. त्याची यशस्वीता आणि त्या संदर्भातले जे काही प्रश्न असतील ते तुम्ही या दोघांनाही जरूर विचारा, कारण त्यांचे दोघांचे नंबर मी शेवटी आपल्या एपिसोडचे सांगणार आहे. चला. $750 मेट्रिक टन किती होतं त्यावेळेचे द्राक्षाचे डंप करायला लागले ते युरोपमध्ये? 750-800 कोटी रुपयाचं नुकसान झालं होतं. आणि त्यावेळेला श्री शरद पवार यांनीच इंटरव्हेन्शन करून काही तोडगा काढायचा प्रयत्न केला पण ते झालं नाही. रेसिड्यू फ्री मध्ये ह्या गाईच्या शेणाचा आणि मलमूत्राचा ते चांगला वापर करतायत. कल्चर आहेच त्याच्यामध्ये अर्थात. 2 लाख रुपये त्याचा खर्च येत आहे. म्हणजे सगळ्या नैसर्गिक गोष्टी केल्या की रेसिड्यूज कमी होतो असं त्याचा अर्थ का? पहिल्यांदा आपण जे मगापासून जी चर्चा करतो ह्या डाळिंबाच्या प्लॉटवर रेसिड्यू फ्री, याचा सगळा मूळ शेतीतला जो मेन आत्मा आहे तो जमिनीचं आरोग्य आहे. आणि जमीन जर चांगली असेल, जमिनीचं आरोग्य चांगले असेल, जमिनीतल्या मित्रकिडी, मित्रबुरशी त्यांना जर आपण वाढवलं तर निश्चितपणे जमिनीची उत्पादकता वाढते. आणि उत्पादकता चांगली झाली की झाडाची रोगप्रतिकार शक्ती कमी होते. आणि रोगप्रतिकार शक्ती कमी झाली आणि नंबर ऑफ स्प्रे कमी होतात. हे सायंटिफिकली आपण ह्या प्लॉटवर प्रूव्ह करून दाखवलेलं आहे. खरं तर हा साध्या गोष्टी आहेत. आपल्या शेतकऱ्यांना 2 एकरवाल्यांना वाटतं अवजड हे काम, 4 एकरवाल्याला वाटतं जास्त अवजड आहे, पण आम्ही 130 एकरावर हे प्रत्येक पाण्याबरोबर पाण्यातून ड्रीपच्या वाटे ही स्लरी, इथं 3 प्रकारची स्लरी केलेली आहे. हे जे 3 टँक आपण पाहतोय हे जीवाणू स्लरी आहे की ज्यामध्ये खिलारी गायचं शेण, गोमूत्र, जे दोन्ही गोष्टी आपण इथं विकत घेतोय. त्यामध्ये गुळाचा वापर करतोय आणि तिसरी ते कल्चर त्यात युज करतोय बायोरिचचं. तर ह्या पद्धतीने हे 3 आहेत. पलीकडच्या ज्या 2 टाक्या आहेत की ज्याच्यात फरीदाबादच्या ICRI रिसर्च सेंटरनं जे वेस्ट डिकम्पोजर काढलं की ज्यासाठी फक्त गुळ लागतोय, त्यांचं ते विरजन आणि गुळ एवढं झालं तर ते कल्चर 8 दिवसात नंबर 1चं बनतं की ज्यामध्ये 4 प्रकारच्या बॅक्टेरिया. प्रति लिटर खर्च किती होतो मग? प्रति लिटर खर्च तो मोजता येत नाही, एवढा नॉमिनल खर्च आहे. 200 लिटरला 2 किलो गुळ खर्च काय आहे. आणि ते विरजन कंटिन्यू वापरायचं आहे की फरीदाबाद ICRI एक बॉटल 20 रुपयाला ते विरजन दिलेलं आहे आपल्याला, 20 रुपयाला बॉटलमध्ये, जे तुम्हाला ऑनलाईन कसंही मागवू शकतो आपण. ते थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं तुझं आहे तुझं पाशी, बरं जागा चुकलाशी. 100% तुम्ही जे मुद्दा सांगताय ना, जे 25 वर्षापूर्वी आपण हे सगळं वापरत होतो, पण आपण या 25 वर्षात अति सुधारलो ह्या तंत्रज्ञान. सगळ्या प्रोसेसमध्ये
ज्यावेळेला तुम्ही करार शेती करत आहात त्यावेळेला ह्या गोष्टी किती महत्वपूर्ण ठरतायत तुम्हाला, प्रोडक्शनची इनपुट कॉस्ट कमी करण्याच्या दृष्टीने? गेली 10 वर्ष झालं आम्ही ह्यामध्ये काम करतोय हम्म. आणि जमिनीचं आरोग्य आणि प्रोडक्शन कॉस्ट कमी करणं आणि निर्यातक्षम उत्पादनाच्या दृष्टीनं या अँगलमधनं काम करताना आणि अनेक 100 शेतकऱ्यांच्या शेताशी जोडल्यानंतर हे सगळे अनुभव ह्या गोष्टी आम्ही इनपुट केल्या. कॉस्ट निश्चित कमी होऊ शकते. 100% कमी होऊ शकते. आता जे आपल्याकडे बाजारात उपलब्ध असणाऱ्या गोष्टीवरती जे लोक शेती करतात त्यांचा एकरेज खर्च आणि तुम्ही वापरत असलेल्या पद्धतीचा एकरेज खर्च, आपला एकरेज खर्च इतर शेतकऱ्यापेक्षा एकरी 25,000 रुपये कमी होऊन क्वालिटी नंबर 1 बनेल, निर्यातक्षम बनेल आणि जमिनीचं आरोग्य सुधारेल. Great. या 3 पातळीवर मी सांगतोय. आणि तिसरं मला इथं जे फॉर्म्युला सांगायचा आहे तो गोकृपा अमृतम आहे की जो गुजरातच्या बन्सी गोशाळेनं ते फॉर्म्युलेशन बनवलंय की जिथं त्यांचा दावा आहे की 62 प्रकारची जीवाणू त्यामध्ये काम करतायत. ह्या तिन्ही फॉर्म्युलाचा एकाड एक प्रत्येक पाण्याबरोबर ड्रीप बरोबर प्रत्येक झाडाला प्लॅन्ट टू प्लॅन्ट हे स्लरी द्यायचं प्लॅनिंग इथं बनलेलं आहे. तुमचा नंबर सांगा बरं. 97 64 35 40 89. ठीक आहे, मी अभिजितचा नंबर पुढे ज्या वेळेला आपण पाण्याचं आणि त्यांचं दुसरी management- गोष्ट मला हा. सांगायची राहिली राहिली. मुद्दामून हा. की ज्यावेळेला हे प्रॅक्टिसेस आणि निर्यातक्षम उत्पादनाचं काम केलं आणि या दरम्यानच्या काळात पवार साहेबांना ज्यावेळेला हे सगळ्या गोष्टी कळल्या आणि सांगितल्या मी ह्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेला साहेबांनी निर्णय घेतला की सेंद्रिय शेती राज्यात जर पुढे घेऊन जायचं असेल तर त्याला विषमुक्त शेतीनं सुरुवात करावी लागेल. हा आग्रह पवार साहेबांनी आम्हाला बारामतीतल्या बैठकीत सांगितला आणि त्यानंतर वेसाईमध्ये संयुक्त एक आमची बैठक झाली. राज्यभरातले 50 शेतकरी सेंद्रिय शेतीमध्ये काम करणारे आम्ही बोलवून घेतले आणि त्यानंतर साहेबांनी या राज्यभरातलं सेंद्रिय शेतीचं असोसिएशन बनवलं आणि त्याचा अध्यक्ष मला केलं. अरे वा. आणि त्या माध्यमातून पुढं मगरपट्टा सिटी सारख्या अतिशय प्रगत सिटीमध्ये 1200 स्क्वेअर फुटाची जागा पवार साहेबांनी मोफत दिली आणि अनेक लोकांशी आम्हाला जोडून देत आहेत आणि भविष्यात राज्य सरकारशी आमचा अटॅचमेंट करून मार्केटिंगमध्ये सेंद्रिय आणि विषमुक्त शेतीला कसं मार्केटिंगमध्ये पुढून घेऊन जायचं यासाठी ते आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन आणि मदत करतायत. नाही, याबद्दल तर काही दुमतच नाही की देशामध्ये जे कुठले राजकीय नेते आहेत त्यात सर्वाधिक शेतीचा समज असलेला नेता म्हणजे महाराष्ट्रातलेच श्री शरद पवार आहेत. आणि त्यांची साहेब एकूण शेतीविषयी मार्चमध्ये निश्चितपणे ह्या इकडे येणार पण आहेत त्या प्लॅन्टवरती. आपण यांचं पाणी मॅनेजमेंट बघूया आणि त्या भागात आपला तो शेवटचा भाग आहे जिथे आपण थांबतोय, कारण पाणी ही सर्वात जिव्हाळ्याची आणि शेती व्यवस्थापनाची सर्वात महत्वाची बाब आहे. पाण्याशिवाय काय आहे? करार शेतीच्या या प्रयोगातून यावर्षी 400 ग्राम पर्यंत फळधारणा, अंतिमतः फळाचं वजन होईल म्हणजे 400 टन उत्पादन होईल असं त्यांचा अंदाज आहे. पण ह्या सगळ्या प्रक्रियेतला सगळ्यात महत्वाचा भाग काय तर ते पाणी. इथे त्यांचं साधारणपणे 3 एकरवरचं असलेलं 3 कोटी लिटरचं तळ आहे, पण 6 कोटी लिटरचं तळ आहे, पण पाण्याची सोर्स खडकवासला धरणाचं पाणी मळद गावातून या मळद गावाच्या वाघदऱ्यामधून 2 ठिकाणून बाजून जातात. उत्तरेला विहीर आहे वाघदरा म्हणून तो आपण प्लॉटच्या शेवटी. अच्छा. आणि जिथं मळद गाव आहे तिथे एक विहीर आहे मोठी. त्या दोन्ही ठिकाणाहून 4-4 किलोमीटर पाईपलाईन झालेली आहे. आणि पाण्याचं नियोजन कसं केलं ते फार पाणी हा डाळिंब शेतीतला अत्यंत महत्वाचा विषय आहे जो आजपर्यंत आपण पाहत नाही. मी मगाशी तुम्हाला बोलताना सांगितलं की जर पाणी व्यवस्थापन व्यवस्थित असेल तर आपण तेलकट डागामुळे हजारो एकर जे महाराष्ट्रातलं खराब होत आहे त्याच्यावर बऱ्यापैकी आपण नियंत्रण मिळवू शकतो. मागच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला इथं आभाळ आणि पावसाची एक परिस्थिती आलेली होती आणि त्यावेळेला आमची 100 ग्रॅमच्या आसपास फळांची साईज होती. त्यावेळेला आम्ही त्या दरम्यानच्या काळामध्ये 15 दिवस बागेचं पाणी पूर्ण कट केलं. तुम्ही एखादा जर त्या दरम्यान राऊंड बागेतून मारला असता तर तुम्ही म्हटलं असती बाग सोडून दिली काय. तर त्यावेळेला जे अशी काही कंडिशन येते नॅचरल की जिथं ह्युमिडिटी एकदम वाढते, पाऊस येतो, आभाळ फिरतं
आणि ज्या वेळेला आपण म्हणतो उकडायला लागतं दुपारी, अशी ज्या वेळेला परिस्थिती येते त्यावेळेला त्या बागेचं पाणी आपल्याला एकदम कमी करावं लागतं. आणि जर मग कमी केलं आणि बागेला जर ताण दिला तर त्यापासून ती बाग तेलकट डागापासून ती बाग वाचू शकते. आमचं गणित, आमचा जो सगळा जो स्टाफ आहे आम्ही लिटरवर काम करतो. किती स्टाफ आहे तुमच्याकडे आज? आमच्याकडे प्रमुख स्टाफ हा 4 लोकांचा स्टाफ आहे आणि हा स्टाफ डे नाईट काम करतो. आणि लेबर किती? लेबर डेली वेजेस दररोजचे येणारे लेबर जाणारे लेबर आहेत 50 लेबर इथं काम ठीक आहे. आणि त्यांना हाजरी किती? हाजरी महिलासाठी 350 रुपये आणि गड्यांसाठी 360 रुपये. ठीक आहे. आणि एकरी तुमचा खर्च सगळा मिळून किती आहे? एकरी खर्च जर आपण डाळिंबाचा उत्पादन खर्च बघितला तर तो 1.25 ते 1.5 लाख आपल्याला. सव्वा ते. मग तुम्ही काय बँकेचं कर्ज वगैरे काही घेतलंय का सगळं? नाही, आम्ही ह्या प्रोजेक्ट मध्ये आमचे 2 मित्र ह्याच्या बरोबर आहेत की जे महेश घाटगे आणि कमलताई गडदे, हे आम्ही सगळे एकत्रित येऊन ह्या कंपनी बरोबर फायनान्शियल सगळे हे करतो आणि त्या माध्यमातून हा प्लॉटची हे केलेली आहे. मेजरली मला इथं सांगायचं की पाणी व्यवस्थापन डाळिंब शेतीत अत्यंत महत्वाचं आहे. त्या दृष्टीनं शेतकऱ्यांनी सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे. करेक्ट. तुमचे दोघांची नंबर सांगा, कारण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना ज्यांना कोणाला काही प्रश्न पडले असतील तरी जरूर त्यांना विचारा. माझा नंबर आहे 97 64 35 40 89. अभिजितराव तुमचा? अमरजित जगताप, 96 37 13 0053. एक महत्वाचा प्रश्न जो सुनील दिवान यांनी मग अशीपासून विचारा, तो म्हणजे ग्लॉसीपणा आणि मार्केट, डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल, ह्याचा काय विचार आहे तुमचा? साधारणतः आता जे आपण पूर्ण भार पकडलेला आहे ते पूर्णपणे आपण एक्सपोर्ट करायला लागलोय. म्हणजे एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक ह्या दोघांचा जर रेटचा जर तुलनात्मक अभ्यास केला तर साधारणतः 30% डोमेस्टिक पेक्षा जादा रेट आपल्याला एक्सपोर्ट डाळिंबामध्ये मिळतो. आणि जी उत्पन्नाची जर बाजू बघितली, जर आता तुम्ही आपण प्रोटेक्शन नेट टाकलेलं आहे याच्यामुळे आपलं टक्केवारीचं प्रमाण वाढणार आहे. जे नॉर्मल जर तुम्ही जे प्रोटेक्शन नेट टाकत नाहीत किंवा ज्या काही काळजी घेत नाहीत, साधारण त्याचं 30 ते 40% एवढंच एक्सपोर्ट होतं. तुम्ही जर या प्लॉटचं जर बघितलं, आपण इंग्लिश पेपर वापरलेला आहे, प्रोटेक्शन नेट वापरलेलं आहे, याच्यामुळे याचं 70 ते 75% पर्यंत टक्केवारीचं म्हणजे एक्सपोर्ट होण्याचं प्रमाण वाढणार आहे. ठीक आहे. त्यामुळे याचं उत्पन्न चांगलं येईल. थँक्यू सो मच. कट करू. देशामध्ये कृषी कायद्यावरून सध्या जे काही रणकंदन सुरू आहे तो एक राजकीय भाग आहे, त्याच्यावरती चर्चा होईल. पण महाराष्ट्राच्या मर्यादेत जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला वसंतराव नाईक, श्री शरद पवार, त्याच्या आधी श्री यशवंतराव चव्हाण, कारण त्यांनी सहकारी चळवळीला मुहूर्त रोवत असताना खूप सारी मदतीची भूमिका मांडली. त्यानंतरच्या काळामध्ये श्री विलासराव देशमुख आणि अगदी शेवटचे या आधीचे मुख्यमंत्री म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस, की ज्यांनी सुद्धा जलसंधारणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला. सो अशी सगळी नेत्यांची एक मोठी परंपरा महाराष्ट्राला आहे की ज्यांनी महाराष्ट्राला एक व्हिजन दिलं आणि या महाराष्ट्रानं देशाला एक व्हिजन दिलेलं आहे. त्यामुळं असे जे शेती कराराचे जे प्रयोग आहेत ते प्रयोग इथे यशस्वी होत आहेत हे आपल्याला दिसतंय. हेच प्रयोग छोट्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरू शकतात आणि देशाची एक रिप्लिका सुद्धा यातनं बनू शकते. महाराष्ट्र हा कायम देशासाठी पथदर्शी राहिलेला आहे. यशवंतराव चव्हाण की ज्यांनी सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली जात असताना राज्य सरकारनं मदतीचा हात कसा पुढे करावा ते दाखवून दिलं. त्यानंतर वसंतराव नाईक, श्री शरद पवार, विलासराव देशमुख आणि अगदीच देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये जलसंधारणाचे चांगले प्रयोग झाले. म्हणजे महाराष्ट्र हा देशासाठी एक पथदर्शी आहे. हा पथदर्शीपणा महाराष्ट्रातल्या छोट्या शेतकऱ्यासाठी यापूर्वी सुद्धा उपयोगाचा ठरला आहे. आणि आत्ताची जी करार शेती आहे ती एका शेतकऱ्यांनी घडवून आणलेली करार शेती आहे. तो सुद्धा प्रयोग महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार महत्वाचा ठरू शकतो. बारामतीपासून अवघ्या 35 किलोमीटर अंतरावरचा हा जो प्रयोग आहे त्या दोनही शेतकऱ्यांचे नंबर सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेले आहेत. हा प्रयोग तुम्ही इथे येऊन पहा आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी संघटित होऊन केलेले अनेक प्रयोग जर झाले तर भविष्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र हा देशासाठी पुन्हा एकदा पथदर्शी ठरू शकतो. माझा सहकारी सुनील दिवान आणि कॅमेरामन काकासाहेब कांबळे समीर राहुल कुलकर्णी, ABP माझा, भिगवण अशा ठिकाणातनं की जिथे महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या करार शेतीपैकीचा एक महत्वाचा प्रयोग